नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। कुणीतरी काय सुंदर सांगितले की जीवनाला बदलण्याचा कोणताच रिमोट कंट्रोल नसतो। जर आपल्याला आपले जीवन बदलायचे असेल तर उठा, जागे व्हा आणि ते स्वतः बदला। आज आपण एका शिष्याची कथा जाणून घेणार आहोत, ज्याला वाटत असते की हे जग सर्व दुर्गुणी लोकांनी भरलेले आहे। मानव जीवन ज्यादा कष्टदायक आहे आणि माणसापेक्षा पशुपक्षी यांचे जीवन चांगले आहे, कारण त्यांना इतक्या समस्या सहन कराव्या लागत नाहीत आणि मानव जातीला सतत चिंता सतावत असतात। तसे पशुपक्षी आनंदाने जीवन जगत असतात। खरं तर हे फक्त त्याच्या चुकीच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे त्याला वाटत असते। तर जाणून घेऊया एका कथेमार्फत की त्याच्या गुरूंनी त्याची विचार करण्याची पद्धत कशी बदलली आणि त्याला कसे समजले की मनुष्य जीवन सर्वात किमती आहे। एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरूंची सेवा करून शिक्षण घेत होता। त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते। शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरूंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली। तेव्हा गुरूंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की हा दिव्य आरसा असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रकट होऊन दिसतात। विद्यार्थी मोठा आनंदित झाला। हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरूंसमोर हा आरसा धरला व गुरूंच्या मनात कोणते भाव आहेत, कोणते दुर्गुण आहेत हे पाहू लागला। आणि गुरूंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला, कारण तो आरसा गुरूंच्या अंतःकरणात मोह, अहंकार, क्रोध आदी विकार दाखवित होता। त्याला याचे फार दुःख झाले की आपण ज्या गुरूची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्वराचा दर्जा दिला, त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाही। याचे त्याला वैषम्य वाटले। तो गुरूंना काहीच न बोलता तो आरसा घेऊन गुरुकुलातून निघाला। रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते। गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला। त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसू लागला। शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आईवडिलांचाही समोर हा आरसा ठेवला। ते दोघेही पण त्यातून सुटले नाही। त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले। शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरूंकडे धावला। गुरूंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला, गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंतःकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे। एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहे। हे पाहून मी फार दुःखी झालो आहे। कृपया मला मार्गदर्शन करा। गुरूंनी काहीही न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य, त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदी दुर्गुण भरून राहिलेले दिसले। गुरुजी म्हणाले, वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता, पण तू दुसऱ्यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास। अरे, याच काळात जर तू स्वतःचे अवलोकन केले असतेस तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते। याच काळात तू एक असामान्य व्यक्ती झाला असता। मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुसऱ्यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही। हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते, जे तुला शिकता आले नाही। तात्पर्य, आपण नेहमीच दुसऱ्या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो, पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही। कधीतरी जर आपण आत्मपरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतील, जे आपण दूर केले तर आपले जीवन सुखी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।